मॅम काय सांगाल आहात आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओव्हरऑल बजेट जे आहे ते सादर केलं गेलं आहे देशासाठी काय सांगणार ओव्हरऑल हे ओव्हरऑल बजेट तुम्ही बघणार तर खूपच बॅलन्स्ड बजेट आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे फिस्कल डेफिसिट मेंटेन केला आहे ते प्रॉमिस ठेवला आहे इनफॅक्ट थोडं कमी झालं आहे 0.27 आणखी थोडी कमी होणार आणि फुल तुम्ही बघणार तर बॅलन्स्ड बजेट आहे युवावर महिलांवर स्किलिंगवर उद्योगपतीवर टुरिझमवर इन्फ्रास्ट्रक्चरवर सगळ्याकडे व्यवस्थित ध्यान दिलं सर्वसामान्यांसाठी काय भेटणार आहेत या बजेटमध्ये सर्वसामान्यांमध्ये खूपच तुम्ही पॉझिटिव्हली बघणार तर त्यांनी जॉब अपॉर्च्युनिटीज हेल्थकेअर आमचे जे फार्मर्स आहेत ते आमचे युवा आहेत त्यांच्यासाठी सगळीकडे त्यांनी अपॉर्च्युनिटीज उघडले प्रायमरी सेक्टरमध्ये बघितलं ते देशासाठी खूप महत्त्वाचे असते यावेळीच त्यांच्यासाठी काही नियोजन स्कीम्स किंवा टेक्नॉलॉजी किंवा नवीन टूल्स जे आहेत ते इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत का ऑफकोर्स हेच प्रोग्रेसिव्ह आउटलुक आहे भारत सरकारच्या AI डिजिटलायझेशन कॉन्टेंट क्रिएशन युवांसाठी डिझाईन टुरिझम डिफेन्स सगळ्याकडे त्यांनी AI आणि सस्टेनेबिलिटी वर विशेष ध्यान दिलं AIIM सारखं 3 विशेष नवीन हॉस्पिटलसुद्धा उभारण्यात येणार आहेत असंही सुद्धा उल्लेख केलं गेलं आहे बजेटमध्ये काय सांगा फक्त हॉस्पिटल्स नाही कॅन्सर केअर आणि विचित्र मेडिकल जे इक्विपमेंट्स आहेत मेडिसिन्स आहेत त्याचे पण इम्पोर्ट कस्टम ड्युटीला एक्झाम दिलं आहेत आणि वेगळ्या क्षेत्रात हेल्थकेअरला खूपच ध्यान दिलं आहे मेंटल हेल्थकेअरला आणि हॉस्पिटल्स उघडायला विशेष ध्यान दिलं आहे कनेक्टिव्हिटीवर जर बघितलंस तर हाय स्पीड रेल जे आहे त्याच्यासाठी या बजेटमध्ये उल्लेख केलं गेलं आहे नवीन इंट्रोडक्शन केलं गेलं आहे काय सांगणार आहोत परत तुम्ही बघणार तर हे खूपच पॉझिटिव्ह अप्रोच आहे इन्फ्रास्ट्रक्चरला ध्यान दिलं आहे रेल्वेला ध्यान दिलं आहे मेट्रो टू मेट्रो 3 tier to 2 tier सिटीजला ध्यान दिलं आहे मुंबईतून पुणेतून हैदराबाद बँगलोर वाराणसी सगळीकडे कवर केलं आहे आणि हेच नाही वॉटर वर्क्स ऑल्सो वॉटरवेजला पण खूपच ध्यान दिलं विशेषकरिता आता यूथ जे आहे आपले जे देश आहेत ते यूथसाठी खूप मानले जातात ओळखले जातात यूथसाठी या बजेटमध्ये विशेष काय आहे एज्युकेशनला ध्यान दिलं आहे त्यांच्या हेल्थला ध्यान दिलं आहे कसं ते प्रोग्रेस करणार त्याला विशेष ध्यान दिलं आहे AI डिजिटलायझेशन त्यांच्यासाठी कॉलेजेस उघडलेत विमेन्ससाठी महिलांसाठी त्यांनी हॉस्टेल्स उघडण्याची हे केली आहे कमिटी ठेवली आहे आणि कॉन्टेंट क्रिएशन डिझाईन मॅनेजमेंट सगळ्याकडे त्यांना व्यवस्था दिली